डॉक्टरांवर गेल्या काही दिवसात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून सतत हल्ले, पोलीस तक्रारी यासारखे काही ना काही होत आहे. तसेच समाजकंटकांकडून केल्या जाणाऱ्या खोट्या तक्रारींमुळे पोलिसांकडूनही डॉक्टरांना त्रास दिला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आणि डॉक्टरांच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी डॉक्टर प्रोटेक्शन फोर्सच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आंदोलकांनी निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन दिले. डॉक्टरांना न्याय मिळावा, खोट्या तक्रारींना आळा बसावा आणि वैद्यकीय व्यवसायाला संरक्षण मिळावे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. डॉक्टर हे समाजाचे रक्षक आहेत, मात्र त्यांच्या विरोधातच अनेकदा धमक्या, मारहाण, पोलीस तक्रारी, दवाखान्याची तोडफोड अशा घटना घडतात. यामुळे डॉक्टरांचा मानसिक छळ होतो आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होते. याकडे शासकीय यंत्रणेने वेळीच लक्ष द्यावे यासाठी डॉक्टर प्रोटेक्शन फोर्सचे मुख्य समन्वयक उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉक्टर शिवराज पाटील, डॉक्टर मंदार सावजी, डॉक्टर संतोष तळेकर, डॉक्टर अतुल सोनवणे, डॉक्टर समीर बदामी, डॉक्टर सिद्धार्थ शिंदे, रुग्ण हक्क परिषदेच्या अपर्णा मारणे साठे यांच्यासह शेकडो आंदोलक सहभागी झाले होते. यावेळी संघटनेने डॉक्टरांवरील हल्ले, अत्याचार विरोधात तात्काळ कठोर कारवाई करावी. डॉक्टरांविरोधात तक्रार असेल तर पोलिसांनी चौकशीपूर्वी त्यांना आरोपी किंवा गुन्हेगारासारखी वागणूक देऊ नये. डॉक्टरांचा सन्मान राखला जावा यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन देण्यात यावे या मागण्या मांडल्या. डॉक्टर, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन यांच्यात नियमित समन्वय बैठक आयोजित करावी. जिल्हा स्तरावर डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी समन्वय समिती स्थापन करावी यासारख्या मागण्याही करण्यात आल्या. काय झालंय, गेल्या काही महिन्यांपासून, दिवसांपासून अनेक समाजकंटक वृत्तीचे लोक डॉक्टरांवर वेगवेगळे आरोप करतात, त्यांना ब्लॅकमेल करतात, त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करतात, डॉक्टरांना नाहक त्रास देतात, डॉक्टरांच्या नावाने खोट्या तक्रारी बनवतात, त्या तक्रारी पोलिसांमध्ये देतात आणि पोलिसांचा ससेमिरा मागे लावतात. अशा पद्धतीने मग तुम्ही आमची तक्रार मागे घ्यायची असेल तर काहीतरी रक्कम द्या, अशी सेटलमेंटच्या गोष्टी करतात. असं एक नाही, दोन नाही, हजारो डॉक्टरांच्या, शेकडो डॉक्टरांच्या बाबतीत या घटना राजरोसपणे सुरू झालेल्या आहेत. पण डॉक्टरांनी हा वैद्यकीय व्यवसाय करायचा की नाही, डॉक्टरांनी आरोग्य सेवा, रुग्णसेवा करायची की नाही, अशा पद्धतीने डॉक्टर मंडळी व्यथित झालेली आहेत. त्यांच्यावरती एक मानसिक दडपण आलेलं आहे. आपल्या या पुणे शहरामध्ये कोण वाली आहे की नाही असा प्रश्न या निमित्ताने सगळे डॉक्टर आज कलेक्टरांना विचारतायत. रुग्णाची जशी एक बाजू असते तशी डॉक्टरांची बाजू असते. डॉक्टरांनी जर काम बंद केलं, रुग्णसेवा बंद केली तर इथं ते कोणाला परवडणार नाहीये, समाजाला अजिबात परवडणार नाहीये. त्यामुळे सर्व डॉक्टरांच्या सन्मानासाठी, प्रत्येक डॉक्टराच्या प्रतिष्ठेसाठी आणि डॉक्टरांना होणारा नाहक त्रास, डॉक्टरांची होणारी नाहक बदनामी, आजकाल कोणी उठतो, मोबाईल काढतो आणि त्या डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन शूटिंग चालू करायचं, त्याच्यावरती काहीतरी खोटे नाटे आरोप करायचे, डॉक्टरांमुळे आमच्या पेशंटचं काहीतरी नुकसान झालं असं काहीतरी एक भलावण समाजामध्ये पेरायची आणि त्रास देण्याचं काम सुरू असताना, पोलिसांकडून त्रास देण्याचं काम सुरू असताना शासनाने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. पोलीस खात्याला एक चांगल्या पद्धतीची समज दिली पाहिजे. डॉक्टरांकडे गुन्हेगार म्हणून न बघता एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणूनच बघितलं गेलं पाहिजे. डॉक्टरांची एक मोठी प्रतिष्ठा समाजामध्ये ती अबाधित राखली गेली पाहिजे. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ते डॉक्टरशी बोलतायत की हातभट्टीच्या धंद्यावाल्याशी बोलतायत, अशा पद्धतीने डॉक्टरांचा अपमान केला जातो. संबंधित पोलीस खातं त्यांना सन्मान देत नाही आणि या सगळ्यामध्ये हे भरडले गेलेले डॉक्टर आज संताप व्यक्त करण्यासाठी, चीड व्यक्त करण्यासाठी एकत्रित आलेले आहेत. शासनाने अधिक उग्र आंदोलन होण्याच्या आधी या सगळ्या गोष्टी संपवाव्यात असं या आंदोलनाच्या माध्यमातून डॉक्टरांची आणि रुग्णांची समन्वयाची बाजू आम्ही या ठिकाणी मांडत आहोत. आज जे आम्ही जमलेले आंदोलनमध्ये बेसिकली डॉक्टर हा जे आहे हे मनुष्य आहे बेसिकली, आणि आपल्या देशाच्या कॉन्स्टिट्यूशननी आपल्याला हे डॉक्टरांना पण राईट्स दिले आहे आणि त्यांचं बेसिक राईट्स हे आहे काही ह्युमन राईट्स आहे बेसिकली, ते व्हायलेशन होत चालले नाही का. कसं आहे, आता देव हा डॉक्टर म्हणजे डॉक्टर कधी देव होऊ शकत नाही. देव म्हणजे डॉक्टर हा फक्त मनुष्यच आहे बिचारा. कितीही केलं त्याच्याकडून त्याला काय तो कधी मिस्टेक करणार नाही, तो काय म्हणजे तो काय पर्पजली कुठल्याही पेशंटला मारणार नाही. पण आजकाल जे काय चाललंय बेसिकली म्हणजे पेशंटचं जे आरोप जे आहे का डॉक्टरांनीच मारलंय किंवा डॉक्टरांच्या मेडिकल नेग्लिजन्समुळे जे काय झालंय ते काय नाही, म्हणजे न बघता काय नाही, त्यांना बिचारा त्यांना त्यांच्यावरती हल्ला करणं, त्यांच्या हॉस्पिटलला तोडफोड करणं हे बेकायदेशीर आहे आणि हे चांगली गोष्ट नाही आहे. ह्याच्यामुळे काय झालंय, डॉक्टरांना एवढं स्ट्रेस, एवढं म्हणजे एवढं त्रास झालाय, त्याच्यामुळे त्यांची जी चिकित्साचे
जे काही जे एक्सपेन्सेस आहे, चिकित्सेसाठी जे लागणारे एक्सपेन्सेस आहे, आधी तुम्ही बघितलं असेल एक 15-20 वर्षापूर्वी किंवा 30 वर्षापूर्वी काही न करता पेशंट चांगले बरत होते, नाही का? बट आता काय झालं, पेशंटच्या स्ट्रेसमुळे, पेशंटच्या हल्ल्यामुळे, पेशंटच्या हॉस्पिटल विरोधी तक्रारीमुळे हे अननेसेसरी डॉक्टरांना किंवा हॉस्पिटलला बरेच काही असं काही इन्व्हेस्टिगेशन करायला लागतो. बेसिकली जर प्रत्येक पेशंटनी किंवा प्रत्येक रिलेटिव्सनी थोडंसं पेशन्स ठेवलं आणि आपल्या डॉक्टरांची वरती थोडंसं अवलंबून राहिलं तर त्यांचा खर्च पण कमी होऊन जाईल आणि अननेसेसरी हे जे काही पेशंट आणि डॉक्टरांच्या मध्ये जे काही रिलेशन प्रॉब्लेम होत आहे ते कमी होऊन जाईल.